हॅलो नमस्ते, मी गायत्री. माझ्या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. 18 जून आहे, आज माझा वाढदिवस आहे आणि नेमकं आज मी मुंबईला जाणार आहे. मम्मीचं जरा म्हणजे माझे वडील मुंबईला जॉबला होते RCFमध्ये, तर तिथे जरा काम आहे. तर मम्मीला घेऊन मी तिकडे जाणार आहे. जाणं महत्त्वाचं होतं, नाही तर आज सेलिब्रेशन होणार होतं माझं. तर मग म्हटलं बघू काय काय नाही. मीच तर आज क्रिकेटला गेले आहे, 8:30ची मॅच होती त्याची, तर तो क्रिकेटला गेलेला आहे आणि मी आता निघते आहे बॉम्बे नाक्याला, कारण मम्मी पण तिकडेच येणार आहे. चला भेटू तिकडेच, बाय. मी मुंबई नाक्याला निघालेच होते, तर मम्मीचा कॉल आला होता की मुंबई नाक्याला नको जाऊ. मी बाजूचा एक मुलगा होता, त्याची गाडी होती, तर त्याच्याशी बोलून घेतलेलं आहे, गाडी ठरवली आहे. म्हणजे धावपळ होणार नाही आपली आणि तिकडे डायरेक्ट ऑफिसला जाऊन काम वगैरे करून रिटर्न करता येईल आपल्याला. आता पैसे वगैरे किती तिने ठरवले हे काय मला माहिती नव्हतं, आता ते भेटल्यावरच कळणार आहे. तर ती मला घ्यायला इथेच येणार होती. मला म्हणाली बाहेर ये तू, तुझ्या गल्लीच्या बाहेर ये, तिथे मेन रस्त्यावर मी थांबते. पण इथे आले आणि इथे बघते तर मला काही गाडी दिसत नव्हती. तर आजूबाजूला मी बघितलं थोडं लांब कुठे थांबली आहे का. 5 मिनटं थांबले की गाडी येणार असेल, पण मग ती काय आली नाही. मी परत तिला कॉल वगैरे केला, तर ती मला बोलली की मी इथे साल्टा सर्कलकडे उभी आहे. म्हणून मग मी तिथपर्यंत पायी आले. तिला म्हटलं येऊ नको, तिथेच थांब, मी येते. मग मी इथे आले. ही समोर जी गाडी दिसती आहे ना, कार व्हाईट कलरची, ती कार ठरवली होती. मग आणि ओळखीचाच मुलगा होता, त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन पण नव्हतं कुठे थांबायचं असेल किंवा कुठे अजून फिरायची वेळ आली तर मग त्यांना घेऊन फिरू शकत होतो. त्याच्यामुळे काही टेन्शन वाटत नव्हतं. मग मम्मी आतमध्ये बसलेलीच होती. माझ्या घराच्या 10 मिनिटाच्या अंतरावर तिने गाडी थांबवली होती. खरं तर ती विसरली होती, कारण तिचं येणं जाणं राहत नाही माझ्या घरी, तर त्याच्यामुळे ती रस्ता विसरली होती आणि कन्फ्यूज झाली होती. तर ती इथेच थांबली होती. गाडीत बसल्यानंतर मी तिला विचारलं की का बरं तिथपर्यंत नाही आली. ती म्हणे अगं मी कन्फ्यूज झाले, मला आठवतच नव्हतं तुझा रस्ता कुठे. मग इकडून आम्ही निघालो आणि पेट्रोल पंपाकडे आलो आणि तिथे CNGला एवढी गर्दी होती. तिथे 10 ते 15 मिनटं आमचे गेले CNGमध्ये. सकाळी 7लाच निघायचं होतं, कारण पुढे जाऊन मुंबईमध्ये खूप ट्रॅफिक लागणार होतं आणि आम्हाला लंचच्या आधी ऑफिसमध्ये पोचायचं होतं. मम्मीचं काम महत्त्वाचं होतं आणि त्याच्यामुळे मग आम्ही इथे वाट बघत होतो, कधी आमचा नंबर लागेल, कधी CNG भरेल. तिथून मग आम्ही निघालो. हा पांडवलेणीचा डोंगर आहे. लहान असताना किंवा कॉलेजमध्ये असताना आम्ही इथे वरती चढायला यायचं सगळे फ्रेंड्स वगैरे. त्याच्यानंतर आम्ही इथे इगतपुरीत आल्यानंतर भूक लागली होती, म्हटलं चला नाश्ता करू. त्याला ड्रायव्हरला सांगितलंच होतं एखाद्या हॉटेलला थांबव, कारण सकाळी आम्ही नाश्ता वगैरे काही केला नव्हता, त्याच्यामुळे इथे पण मग इकडे हॉटेलला आणल्यानंतर इतकं सुंदर हॉटेल होतं. खूप मोठं हॉटेल आहे, हायवेलाच आहे ते, आणि छान होतं, मोकळं होतं. मुलांना खेळायला डाव्या हाताला पण खूप छान गार्डन बनवलेलं होतं. स्नॅक्स वगैरे होतं आतमध्ये आणि बाहेर बसायला वगैरे पण छान बनवलेलं होतं. मग आम्ही इथे आतमध्ये एंट्री केली. मग मम्मी आतमध्ये चालली होती. तिला म्हटले अगं आतमध्ये नको, आपण इथे बाहेरच बसू जरा हवेशीर, कारण गरमी एवढी आहे. पण खूप छान हॉटेल होतं, म्हणजे स्वच्छता वगैरे पण छान वाटत होतं. तिला म्हटले नको जाऊ आतमध्ये, तर ती म्हणे बघू जागा असेल तर. म्हटलं नको, आपण बाहेर मोकळं बसू. मग ऑर्डर करायची होती. म्हटलं काय करते नाश्त्याला ऑर्डर. मग तिथं काय तिचं नेहमीचं आहे, प्रवासात मेंदूवडा वगैरे खाते आणि मी माझ्यासाठी उपमा मागवणार होते आणि म्हटलं चला उपमा खाऊन बघू इकडचा. आणि ऑर्डर दिली वगैरे. तिला जे तिचं कन्फ्युजन चालू होतं, काय करू, हे घेऊ का ते घेऊ, काय खाऊ हे. म्हटलं तुला जे खायचं आहे ते तू खा आणि जे पाहिजे ते मागव. तर मग तिने शेवटी मेंदूवडाच मागवला होता आणि मग ती माझी ऑर्डर येईपर्यंत मला म्हणे की घे याच्यामधून तू पण टेस्ट कर वगैरे. मग आम्ही दोघींनी मस्त मेंदूवडा पण खाल्ला आणि तेवढ्यात माझा उपमा पण आला. उपमा मला असं वाटलं मस्त उपमा राहील, पण मला उपमा अजिबात आवडला नाही, कारण एवढा फिक्का आणि गोड होता तो उपमा, तर मला काही आवडला नाही. मग तो तसाच मम्मीला अर्धा दिला आणि मग त्याच्यानंतर आम्ही चहा ऑर्डर केला. मी चहा ऑर्डर केल्यानंतर मम्मीला तर चहा प्यायचा नव्हता, तर ती म्हणे एवढं उन्हाचं मला थंड प्यायचं होतं. म्हटलं मम्मी आता चहा ऑर्डर केली, आता चहा पिऊन घे. मग मस्त मसालेदार चहा मी एन्जॉय केला आणि तिकडून आम्ही निघालोच होतो. तर पुढे थोडंसं आलो नाही तर इथे ॲक्सिडेंट झाला होता एका मुलाचा. डिवायडरवर गाडी गेली होती. खूप भयानक आता ॲक्सिडेंट होत राहिलेत. आणि मग पुढे आम्ही आमच्या प्रवासाला लागलो. मग ड्रायव्हरने आम्हाला विचारलं समृद्धी मार्गाने जायचं का. म्हटलं हो जाऊ, कारण तिथून लवकर पोहोचू पण आपण. मग आम्ही पुढे गेल्यावर इकडे उजव्या हाताला आम्हाला धम्मगिरीचा डोंगर लागला. तर मम्मी मला तेच हा धम्मगिरीचा पांडवली इथे कुठे धम्मगिरी.
इकडून थोडंसं पुढे गेलं नाही तर समृद्धी महामार्ग लागला आम्हाला आणि इतका सुंदर रस्ता होता आणि इतका मोकळा रस्ता होता. खरंच खूप छान रस्ता होता, पण ड्रायव्हर लोकांचे हाल होतातच ना, कारण स्ट्रेट रस्ता आहे, कधी त्यांना झोप लागते. मी तर पुढे गेल्यावर मस्त एक बोगदा लागला होता आणि इतका सुंदर रस्ता बनवला आहे आता त्या डोंगराच्या मधून. खूप सुंदर वाटत होतं आतमधून गेल्यानंतर, छान वाटत होता. याच्या आधी एक बोगदा लागला होता, तो खूप मोठा होता आणि आतमध्ये लाईटिंग वगैरे पण केलेलं, इथे पण लाईटिंग वगैरे आहे आणि इतकं छान वाटत होतं ना, असं वाटत होतं की अरे अशाच रस्त्याने चालत राहावं आणि बाहेर आल्यावर असं मस्त वाटत होतं. मस्त एन्जॉय करत होतो आम्ही प्रवास. नाही ते त्याचा मॅप. खरं तर मी 15-20 वर्षानंतर आता मुंबईला निघाले होते आणि मी आज का निघाले, कारण म्हटलं चला पप्पांचं ऑफिस पण मला बघता येईल. मी 4थीला होते, त्याच्यानंतर मुंबई सोडली होती आणि नंतर लग्नाच्या आधी मी एकदा मुंबईला गेले होते, पण लहानपणी मी पप्पांचं ऑफिस बघितलं होतं आणि आज म्हटलं चला आता एवढ्या वर्षांनी जाते तर बघू कसं आहे काय. मला वाटलं कॉलनी वगैरे सगळं मला बघायची होती, आम्ही जिथे राहत होतो, म्हणून मी खरं तर गेले होते. मग इथे आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो आणि पोहोचल्या आम्हाला इथे ट्रॅफिक लागले. आमचा पाऊण तास ते 1 तास आमचा ट्रॅफिकमध्येच गेला आणि त्याच्यात एवढी गरमी. बरं AC होतं म्हणून काही वाटत नव्हतं, पण बसून एवढे जाम झालं होतं ना की बापरे, म्हणजे असं झालं होतं कधी आम्ही पोहोचू. आणि सगळ्यात महत्त्वाचं टेन्शन होतं की ऑफिस बंद नको व्हायला, कारण एवढ्या लांबून आम्ही गाडी ठरवून आलो आहे तर आपलं काम झालं पाहिजे, म्हणून मग आम्ही खूप घाई पण करत होतो. त्याला रस्ता माहिती नव्हता, मग ते कसं तरी आम्ही रस्ता सांगत शेवटी RCFला पोहोचलो. आणि इकडे मला इथून सगळं आठवायला सुरुवात झाली की पप्पांसोबत मी गाडीवर इथे ऑफिसला यायचे वगैरे. मग हां इथून आहे, हो, इथून आतमध्ये घुसायचं, इकडे यायचं ना आपण. हां छान वाटतंय पण बघ ना, हिरवळ वगैरे तेव्हाही होती, म्हणजे तेव्हाही होती. मला ना हे सगळं बघून आहे ना, अशा सगळ्या जुन्या आठवणी, म्हणजे माझ्या लहानपणच्या आठवणी डोळ्यासमोर येत होत्या आणि अक्षरशः रडू पण येत होता. आणि हा गेट मला पण आठवतो आहे की या गेटमधून हा जशाचा तसा आहे, तेव्हा पण तसाच होता. इथून एंट्री करणं वगैरे हे ऑफिसकडे, म्हणजे हे सगळं बघून मला रडू पण येत होतं आणि भारी वाटत होतं एवढ्या वर्षांनी. आणि खरंच मी आज तेच बघण्यासाठी आले होते की म्हटलं नंतर परत येणं होईल की नाही ह्या साईडला, म्हणून मग. आणि खूप मोठं ऑफिस होतं, पप्पा चांगल्या पोस्टला पण होते आणि चांगला पगार होता, सगळं व्यवस्थित होतं, पण फक्त ड्रिंक करत होते, त्याच्यामुळे नुकसान झालं. त्यांनी त्यांचं पण नुकसान केलं आणि त्यांच्याबरोबर माझ्या मम्मीचं आणि आमचं पण नुकसान केलं. माझी शाळा पण इथेच होती चेंबूरमध्ये वगैरे, मी शिक्षण पण इथेच केलं असतं, पण काही परिस्थितीमुळे मग माझ्या मम्मीला मुंबई सोडून माहेरी यावं लागलं तिच्या आईवडिलांकडे. आणि हे बघा, आणि ही चिमणी जी आहे, ही चिमणी मला अजून आठवते. माझ्या घराच्या बिल्डिंगमधून, म्हणजे माझ्या बिल्डिंगमधून पण मला ती चिमणी दिसायची. त्या चिमणीतून धूर निघायचा, भोंगा वाजायचा, म्हणजे इतकं भारी वाटायचं ना ते. तर लक्षात यायचं आता ऑफिस सुटणार आहे, पप्पा आता येतील घरी वगैरे, या गोष्टी सगळ्या जाणवत होत्या. म्हणजे असं खूप छान होतं. इकडचं आता रस्ता बंद केलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला टर्न घेऊन परत पुढच्या रस्त्याने जावं लागणार होतं. इथे हे ऑफिस RCF ऑफिस आहे चेंबूरमधलं. तिथे फर्टिलायझर कंपनी आहे ही. इथे खत बियाण वगैरे तयार होतात आणि माझे पप्पा तेव्हा त्यांच्यासाठी ते वाक्य वगैरे ॲडसाठी बनवून पण द्यायचे. सुफला उज्ज्वलाचे जे ॲड यायच्या ना, तर तेव्हा माझे वडील ते बनवून द्यायचे. TVवर, दूरदर्शनवर तेव्हा ॲड यायचे, ते सुफला आणि उज्ज्वला म्हणून नावाने. तर आणि हे इतकं छान होतं, चांगल्या पोस्टला होते. आणि जाऊ दे, आता नशिबातच नव्हतं आमच्या की पप्पांच्या जागेवर तरी मम्मी लागली असती, ती पण माझ्या वडिलांनी ते पण नाही करून दिलं. कधी कधी असं वाईट पण वाटतं. हे ऑफिस आहे, जास्ती व्हिडिओ करता नाही आली आणि तिकडे जाऊन आमचं काम झालं, पण त्यांनी सांगितलं की ते पप्पाचा जो फंड होता तो जमा झालेला आहे तुमच्या बँकेमध्ये, तर ते चेक करायचं आहे. तर मम्मीचं महाराष्ट्र बँकेत, आता परत नाशिकला जायचं, तर मग इथे आम्ही पूर्ण फिरलो आणि मग त्या बँकेत जाऊन चेक केलं आणि मग पैसे जमा झालेले होते पप्पाचे फंड. तर मग ते आम्ही कन्फर्म झाल्यानंतर निघालो आणि रस्त्यात जरा भूक लागली होती, तर म्हटलं वडापाव वगैरे खाऊ. मुंबईला तेव्हा मला 5 रुपयाचा एक वडापाव मिळायचा, पण आधीसारखी आता टेस्ट नाही आहे त्या आत्ताच्या वडापावला. मग आम्ही तिथून निघालो, थोडं बेकरीचे प्रोडक्ट आम्हाला तिथे रस्त्यात वगैरे दिसले आणि मम्मीला सगळ्यात महत्त्वाचं बोंबील सुकं मच्छी घ्यायची होती, पण ते काही घेता आलं. संध्याकाळचे 6:30 वाजले होते आणि असा काही नजारा दिसत होता. मिसचे सारखे फोन चालू
चालू होते की मम्मा कधी येते, कारण आज माझा बर्थडे होता त्याच्यामुळे त्याच होतं की आपण काहीतरी सेलिब्रेशन करू. पण मला पोहोचायला 10-11 वाजणार होती. कशी तरी समजूत काढली, त्याला बोलले आपण संडेला सेलिब्रेट करू तिला, आणि मग आम्ही इथून निघालो. माझ्या मोबाईलची बॅटरी पण डाऊन झालेली होती. म्हटलं चला आता काही व्हिडिओ वगैरे करता येणार नाही. तर मग असा होता माझा आजचा दिवस, बड्डेचा दिवस. धावपळीत गेला पण खरंच खूप छान गेला, कारण माझ्या सगळ्या लहानपणाच्या आठवणी माझ्या नजरेसमोर आल्या. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब, लाईक, कमेंट करायला विसरू नका. बाय.